नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांसाठी एकदम आनंदाची बातमी आपण इथे घेऊन आलेलो आहेत, जे की खूप दिवसापासून शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत। त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे। तर बघा, शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव आता राज्य सरकारला पाठवलेला आहे। तर त्या संदर्भात ही न्यूज आहे। तर या न्यूजमध्ये काय सांगितले बघा, तर राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितले। आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे, असं देखील सांगितले। म्हणजेच एकंदरीत शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे थर्ड टेटसाठी, म्हणजेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्यासाठी। तर त्या संदर्भात ही न्यूज आहे। तसंच आता जो फर्स्ट टप्पा पार झालेला आहे 2022 मधला, 2024मध्ये कंप्लीट झाला, परंतु त्याचा सेकंड टप्पा जो आहे त्या संदर्भात पण इथे माहिती दिलेली आहे। तर बघा, राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येते आणि त्यातला पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे। त्यामध्ये 18,000 पदांची भरती किंवा 18,000 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली असं त्यांनी सांगितलं। आणि दुसरा टप्पा जो आहे रिक्त राहिलेल्या पदांचा, तर तो आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया केली जाणार आहे असं पण सांगितलं आहे। कशामार्फत? तर पवित्र पोर्टलमार्फत जाहिराती डिक्लेअर करून तो दुसऱ्या टप्प्यातील भरती आता काही महिन्यात पूर्ण केली जाणार आहे असं सांगितलं आहे। तसंच नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्याचा शासनाचा म्हणजे विचार आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातली भरती तातडीने काही महिन्यात पूर्ण केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। आणि जे 2017चा शासन निर्णय होता त्यानुसार वर्षातून 2 वेळा अभियोग्यता घ्यायची ठरवलेलं आहे। त्यानुसार बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद आता केलेली आहे। तर 2019च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद पण केलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवलेला आहे। म्हणजे 6 महिन्यातून एकदा तर परीक्षा नाही झालेली अजून, परंतु आता हे प्रस्ताव पाठवलेला आहे। म्हणजे इथून पुढे थर्ड टेट होण्याची आशा आपल्याला वाटत आहे किंवा थर्ड टेट होईल नक्कीच, असं आपण अपेक्षा करायला हरकत नाही। तसंच जो आपलं आताची टेट झालेली सेकंड, त्याच्यामधून 18,000 शिक्षकांना नियुक्त्या दिल्यात असं त्यांचं मत आहे। आणि राहिलेला जो दुसरा टप्पा आहे तो लवकरच पूर्ण केला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। आणि थर्ड टेट देखील होणार आहे असं म्हणजे यावरून एक आपल्याला गेस करता येतो किंवा थर्ड टेटसाठी त्यांनी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे असं त्यांचं मत आहे। एकंदरीतच आपल्याला याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही आणि त्यानुसार आपण आपलं नियोजन करून थर्ड टेटसाठी जे प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी अभ्यासाला लागायला हरकत नाही। तर बघा, जे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर महेश पालकर यांचं असं मत आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल आम्ही जाहीर केलेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यानुसार अंतिम निकाल आम्ही जाहीर करून दुसरा टप्पा पूर्ण करणार आहोत। तसंच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही आयुक्तालयामार्फत शासनाला सादर केला असं त्यांनी इथे मत व्यक्त केलेलं आहे। तर हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। जे शिक्षक भरतीसाठी वाट पाहत आहेत किंवा शिक्षक होण्यासाठी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ही। तर तुम्ही आता तयारीला लागायला हरकत नाही। माहिती कशी वाटली किंवा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।